नमस्कार. मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन सतीश यांच्यासह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रायगड सर्व महाराष्ट्राचं एक श्रद्धास्थान, एक आदराचं स्थान. या रायगडावरती इंग्रजांच्या काळापासून धनगर समाजाची वस्ती या कायम गडावरती आहे आणि आता सध्या ते सर्व पर्यटकांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी गडावरतीच राहतात. परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांना त्या जागा खाली करण्यासाठी नुकत्याच नोटीस पाठवलेल्या आहेत. या संपूर्ण गोष्टींमुळे आज संपूर्ण गडप्रेमी दुर्गप्रेमी लोकांमध्ये याच्याबद्दल तीव्र नाराजी पसरलेली आहे. तसेच रायगडप्रेमी लोकांमध्येही नाराजी पसरलेली आहे. ते हे संपूर्ण प्रकरण आहे काय, याच्यामध्ये लोकांवरती कशा प्रकारे अन्याय होतो आहे आणि सरकारची नेमकी त्याच्यामध्ये काय भूमिका असायला पाहिजे, यासाठी आपल्यासोबत आहेत शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार सर. आपण त्यांच्याकडनं विषय समजून घेऊया आणि त्यांची मतं पण जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमकी घटना काय आहे, कशा पद्धतीच्या नोटीस त्यांना आल्या आहेत आणि लोक कोण आहेत? रायगडावर धनगर वस्ती आहे आणि ती बरीच वर्ष म्हणजे इंग्रजांच्या काळात जेव्हा गडावर कोण जात नव्हतं तेव्हापासून ते लोक शेळ्या मेंढ्या घेऊन रायगडावर जायचे. कालांतराने तिकडे राहू लागले आणि त्यांचा राबता तेव्हाही होता, आजही आहे. ते आहेत रायगडावर. म्हणून रायगडला एक जाग आहे. तुम्ही जर पावसाळ्यात गेलात तर तुम्हाला जर मदत कोणाची असेल तर त्या वस्तीत धनगर वस्तीमधले लोक तुम्हाला मदत करणार. तुम्हाला काय पिठल्या भाकरी देतील. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला ताक, दही, काय पेय म्हणजे शीतपेय काय असेल, कोकम सरबत, लिंबू सरबत अतिशय कमी दरामध्ये. कोणताही प्रॉफिट कमवण्याचा त्यांचा उद्देश नाही दिसला मला तिकडे. मी गेली 32 वर्ष रायगडावर जातो. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक समितीतर्फे आम्ही रायगडावर साजरा करतो. सरकार आत्ता राज्याभिषेक सोहळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे सरकारने. पण तेव्हा आम्हाला जर सर्वात जास्त मदत कोणाची होती तर ह्या धनगर गवळी लोकांची. आणि आजही ते तेवढीच मदत करतात. कोणती अपेक्षा ठेवत नाहीत. कोण भुकेला आला तर त्याला पिठलं भाकरी 10 माणसं असतील त्यातली 15 लोक आले त्यांच्याबरोबर तर सर्वांना ते खाऊ घालतात. कधी पैशाची अपेक्षा करत नाही. मी बघत आलेलो आहे. आणि मग कोणाला जर राहायचं असेल तर त्यांच्या झोपड्या बंगले बांधले नाहीत त्यांनी, पैसे कमवले नाही आहेत, का अतिरेक्यांचे अड्डे नाही आहेत. पण सरकार ज्या पद्धतीने आता त्यांच्या मागे आदून लागलेलं आहे, नोटीस काढण्यापर्यंत परिस्थिती आली आणि हे बरेच दिवस चालू आहे. ह्याच्या मागे मोठं राजकारण आहे. कोणाचं तरी हॉटेल चालण्यासाठी ह्या गरीब धनगर लोकांची घरं उद्ध्वस्त करायची. ते झुणका भाकर देतात, शीतपेय लोकांना देतात. शिवभक्त मावळे गडावर सतत येत असतात. त्यांचं कुठेतरी नुकसान यामुळे होणार नक्कीच. दोघांचंही होणार, पर्यटकांचं पण होणार आणि त्या धनगर वस्तीमधल्या लोकांचं पण होणार. पण सरकार तर आपलंच आहे ना, हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि गणेश नाईक मला वाटतं वनमंत्री आहेत. वन खात्याने त्यांना नोटीस पाठवलेली. आणि गणेश नाईक साहेब तर आपले बाळासाहेबांचे सैनिक आहेत. आम्ही पण बाळासाहेबांचे सैनिक आहोत. त्यांनी विचार केला पाहिजे कोण ह्याच्या मागे आहे. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आज मला सकाळपासून फोन उचलून मी कंटाळलो. कारण ते व्हिडिओ व्हायरल झाला आहे की 30 मे पूर्वी त्यांना हटवायचं आहे पूर्ण. असं नाही होऊ देणार आम्ही. आम्ही पण मावळे आहेत हो शिवरायांचे. असं सरकार काही करेल, कोणताही निर्णय घेईल म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. मग जबरदस्त आंदोलन होईल. काय होईल तो होईल, मग बघू. म्हणून सरकारला नम्र विनंती माझी पहिली की कोणाला त्रास देऊ नका. ते शिवरायांचे मावळे आहेत, धनगर वस्ती आहे, त्यांची घरं उद्ध्वस्त करू नका. तुम्हाला वन खात्याच्या जागेवर किती मशिदी झाले आहेत, मदरसे झाले आहेत, ते आम्ही दाखवतो. काढणार का तुम्ही ते पहिले? ते काढून दाखवा. आणि यांच्याकडे तर लक्षच देऊ नका. आमचा पूर्ण विरोध आहे समितीचा. हजारो मावळे, जोरदार आंदोलन होईल. हे चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. सरकारने निर्णय घ्यावा आणि हे त्वरित नोटीस प्रकरण थांबवावं. ते गरीब लोक आहेत, इमानदार आहेत, कोणताही चुकीचा व्यवसाय करत नाहीत. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. सर, तुम्ही आत्ता तुमच्या विवेचनामध्ये सुद्धा उल्लेख केलात की अशा बऱ्याच ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहेत, अवैध ठिकाणी कॅप्चर म्हणजे अतिक्रमणं झालेली आहेत. या रायगडासंबंधी सुद्धा एक जो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही सांगितलात की जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये फक्त या धनगर समाजातल्या लोकांनाच फक्त नोटिसा आल्या आहेत. काही ठिकाणी रायगडावरती सुद्धा असे काही ठिकाणं आहेत जिथे नोटिसा गेल्या नाहीत. नेमकं ह्या अशा पद्धतीने का व्हावं? जर नोटीस जायला पाहिजे होत्या तर सगळ्यांनाच जायला पाहिजे होत्या.
नेमकं ह्याच्यामागे नेमकं कोणाचं सत्ताकारण आहे, नेमकं काय राजकारण आहे? काय आहे तिकडे रोपवे आहे. रोपवेच्या रूममध्ये मी पूर्वी राहायचो. तसं मी धनगरांच्या वाड्यात पण बसून जेवायचो, तिकडे पण झोपायचो. कारण तेव्हा ते संपूर्ण गैरसोयच आहे रायगडावर. आणि आर्कॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे तो किल्ला असल्यामुळे कोणतंही बांधकाम करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त बांधकाम झालेलं आहे. रोपवेची रूम आहेत. ₹500 मिळणारी रूम मिळायची रूम आम्हाला, ते आता ₹2000 झालेली आहे. आणि त्यांचं कॅन्टीन आहे वरती. एखाद्या वेळेस तोही उद्देश असेल की ते चालावं, लोकांनी तिथेच बसून खावं म्हणून. पण लोकांना काय आवडते? धनगराच्या घरातलं झोपडीतली झुणका भाकर ही चविष्ट आहे, ते लोकांना आवडते म्हणून लोक तिकडे जातात. तर उद्देश तुम्हाला माझा साफ कळलाच असेल की यामागे कोण आहे ते. पण आमचा त्यांना विरोध नाही आहे, आमचा कोणालाच विरोध नाही आहे. आमचा महाराजांच्या रायगडावर जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक हिंदूने आलं पाहिजे देशातनं. आणि महाराजांचा काय पराक्रम होता, महाराज कुठे राहायचे, कुठे बसायचे, हे सर्व पाहिलं पाहिजे. त्यासाठी सरकारने ते जे आहेत तिथले धनगर 24 घरं आहेत ती, त्यांना कार्ड दिली पाहिजेत. जसं आपल्याला आधार कार्ड दिलं आहे, तर हे रायगडचे रहिवासी म्हणून त्यांना कार्ड दिलं पाहिजे, असं माझं सरकारला सांगणं आहे. ते काहीच वाईट करत नाहीत, सर्वांना मदत करतात. अगदी रात्री 1:30-2 वाजता आमचे कार्यक्रम संपतात, ते आम्हाला घरातला झुणका भाकर बनवून आणून देतात. कोण देणार हो सांगा मला, एवढ्या रात्री गरम गरम? कोणी नाही देणार. रायगड छोटे हे नाही आहे, हे तीर्थक्षेत्र आहे आमच्यासाठी. आणि आम्ही महाराजांचे मावळे आहोत, त्यांच्यासाठी कार्य करतो आहोत निस्वार्थीपणे. तर सरकारला स्पष्ट माझं सांगणं आहे की हे त्वरित थांबलं पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ती 24 घरं आहेत ना, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले 24 लाख मावळे आम्ही तिकडे उभे करू शकतो वेळ पडली तर. आणि जेवढ्या संघटना आहेत हिंदुत्ववादी आहेत, सर्व आमच्याबरोबर आहेत. आणि सरकार पण हिंदुत्ववादी आहे. मग त्यांनी असं करू नये, एवढंच मात्र त्यांना शांतपणे नम्र विनंती. सर, तुम्ही आत्ता सांगताना सांगितलं की सरकारने त्यांना असं एक ओळखपत्र दिलं पाहिजे, सरकारने त्यांच्यावरती अन्याय करू नये. नेमक्या अजून तुमच्या सरकारकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत की हे संपूर्ण प्रकरण नीट पद्धतीने मार्गी लागावं? जे काय असेल गोष्टी सरकारला करायच्या असेल त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत? आणि या निमित्ताने फक्त रायगडच नव्हे तर असे असंख्य किल्ले महाराष्ट्रात आहेत जे महाराजांचे आहेत, तिथे महाराज स्वतः गेलेल्याची नोंदसुद्धा सापडते. तर अशा ठिकाणांवरती नेमक्या कशा पद्धतीने सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यांचं पावित्र्य राखण्यासाठी सरकारने कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, हे तुम्ही आम्हाला हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातून सरकारपर्यंत काय पोचवू शकता? सरकारने रायगडावर पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. तसाच जे महत्त्वाचे किल्ले आहेत, महाराजांचे किती किल्ले होते, जिंजीपर्यंत किल्ले आहेत, सर्वच किल्ल्यावर देखरेख त्या गावातील लोकांनी एकत्र येऊन, तरुणांनी, ते मावळेच आहेत ना, त्यांनी त्या गडाचं रक्षण केलं पाहिजे. सरकारने तिकडे चौकी ठेवली पाहिजे, पहारेकरी चौकी ठेवली पाहिजे. वरती कोण जाते येते त्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजेत. बरोबर, काही चुकीचा प्रकार घडू नये ह्या उद्देशाने त्या बॅगा तपासल्या गेल्या पाहिजेत. रायगडावर पण बॅगा तपासल्या गेल्या पाहिजेत, असं माझं सरकारला निवेदन आहे. त्यामुळे मग काही चुकीची घटना घडणार नाही. आणि आता रायगडावर संध्याकाळनंतर राहायला परवानगी नाही आहे, बरोबर. जरी परवानगी नसली तरी रोपवेच्या रूममध्ये लोक राहतात मग, बरोबर की नाही. तर नियम सर्वांना सारखे हवेत. तो गरीब आहे, त्याच्या घरात त्यांनी कोणी राहायचं नाही आणि मग इतर पैसे भरून येणार आणि इतर ठिकाणी राहणार, ते चुकीचं आहे ना, त्याला विरोध आहे. पण आम्ही काय शक्यतो दुर्लक्ष करतो. उद्देश आमचा काय आहे, महाराजांचा जो इतिहास आहे तो समोर आला पाहिजे. त्यासाठी रात्री लोक थांबतात तिकडे, महाराजांच्या इतिहास संशोधन करतात, लिहितात. त्यासाठी एक वेगळं तयार केलं पाहिजे, एक मंडळ, समिती, की बाबा जे कोणाला जायचं आहे, राहायचं आहे, यांना विचारा आणि तिथे तुम्ही रायगडावर राहू शकता. तुमचं कार्य काय, म्हणजे एखादा लेखक आहे, इतिहास संशोधक आहे, त्यांना राहायची परवानगी मिळाली पाहिजे. नाहीतर मग लोकांच्या, तुम्ही रायगडावर गेलं तर तुम्हाला एक वेगळी स्फूर्ती येणार. तुम्हाला सर्व तिथलं तेव्हाचं आठवणार, महाराज कसं काय केलं असेल, महाराजांनी यावेळेस काय केलं असेल. मग ते लिहिलं जाते, मग ते लोकांसमोर येतो. तो इतिहास आहे आणि तो आला पाहिजे म्हणून आम्ही झटतो आहोत. बाकी आमचा काय स्वार्थ आहे. सर, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही सगळ्या मावळ्यांच्या ज्या मनात भावना आहेत त्या सगळ्या तुम्ही आज या माध्यमातून लोकांसमोर पोचवत आहात. आता या सगळ्या संपूर्ण, आता तुम्ही म्हटलात की त्याच्यासाठी आम्ही सरकारशी पाठपुरावा करत आहोत, तर कशा पद्धतीने आता पुढची कार्यवाही तुम्ही करणार आहात आणि त्या सगळ्या समाजाच्या पाठीमागे कशा पद्धतीने तुम्ही उभे राहणार आहात? असंख्य जे सगळ्या संघटना आहेत त्या आता कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहेत? सर्व जेवढ्या संघटना आहेत त्यांचे मला आता फोन आज सकाळपासून यायला सुरुवात झाली. मी त्यांना तेच सांगितलं. त्या रायगड वस्तीतल्या लोकांनी मला फोन केले की तुम्ही लक्ष घाला. म्हटलं नक्की घालतो, म्हटलं असं नाही होऊ देणार आम्ही.
त्यामुळे आम्ही रीतसर मुख्यमंत्र्यांना एक पत्र देणार समितीतर्फे, शिवराज्याभिषेक समिती. वन खात्याचे कोण आहेत अधिकारी तिथले त्यांना लेटर देणार, मंत्री आहेत वन खात्याचे त्यांना लेटर देणार, आणि कलेक्टर रायगड वगैरे त्यांनी मग तसं सांगावं की बाबा त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही पाहिजे. विनाकारण एखादा वाद निर्माण करून कशाला, म्हणजे एखादी चुकीची घटना घडू शकते. आंदोलन करायला जेव्हा उतरतात, आणि मावळे कोणाला ऐकणार नाही आहेत, मावळे शिवरायांचे आहेत जिवंत अजून, ते चांगलंच कार्य करतात. पण चुकीचं काय घडत असेल मग ते पेटून उठतात. मग ते आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून सरकारला विनंती आहे. काही नुकसान होत नाही आहे. ते आदिवासी पाडे असतात तसे त्यांची झोपड्या आहेत, शाही नाहीत झोपड्या त्या, तर त्यांना राहू द्या तिकडे. लेटर देतो आम्ही, त्यांना ओळखपत्र द्या, कोणतेही चुकीचं काम करत नाहीत, पुन्हा सांगतो. एवढंच माझं म्हणणं, बाकी काही नाही. सर, तुम्ही या संपूर्ण विषयाला एक वाचा फोडण्यासाठी आज आम्हाला वेळ दिलात, आपल्या संपूर्ण प्रश्नांना आम्हाला उत्तरं दिलीत, आणि सगळ्या तुमच्या आंदोलनाबद्दल, तुमच्या त्या सगळ्या लोकांची कळकळ तुम्ही आज आमच्यापर्यंत पोहोचवलीत. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढी सविस्तर उत्तरं दिलीत, याबद्दल हिंदुस्तान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार. हे होते सुनील पवार सर. यांनी आपल्याला आज जो संपूर्ण रायगडावरती जो प्रश्न पेटला आहे ह्याच्याबद्दल इतकी सविस्तर माहिती दिली, आणि नेमकी मावळ्यांच्या मनात काय भावना आहे ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही माहिती कशी वाटली, ह्या गोष्टीबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.